तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणा किंवा मॉडर्न ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणा, सारखंच आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण आतापर्यंत काय काय पाहिलं होतं? हंट्स रूल पाहिलं आपण, नंतर अबोव प्रिन्सिपल पाहिलं, नंतर पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिले वेगवेगळ्या एलिमेंट्सचे, राईट. आणि शेलनुसार सुद्धा पाहिलं, सबशेलनुसार सुद्धा पाहिलं, राईट. आणि सगळ्यात आधी काय पाहिले होते? एलिमेंट्स पाहिले, ग्रुप किती असतात, मग ते ग्रुप किती, तर ब्लॉक किती असतात पिरियॉडिक टेबलमध्ये, राईट. पिरियड कशाला म्हणतो आपण, ग्रुप कशाला म्हणतो आपण, ब्लॉक किती आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, हे यामध्ये एलिमेंट्स किती येतात याबद्दल सुद्धा आपण डिटेल माहिती घेतली होती. आता आपण काय करणार, याच पिरियॉडिक टेबलमध्ये यांच्या प्रॉपर्टीज काय काय दाखवतील, हे म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ना मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये, तर ते कोणकोणत्या प्रॉपर्टीज दाखवतील आणि त्यांची काय होईल, त्यांचा परिणाम त्यांच्यावर काय होईल, हे आपण डिटेलमध्ये पाहायचा प्रयत्न करू. तर सगळ्यात आधी पहा, काय लिहिलेलं आहे आपण, ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. याचा अर्थ काय होतो? आता पहा, सगळ्यात आधी आहे व्हॅलेन्सी. मला विचारात सांगायचं काय की आपल्याला व्हॅलेन्सी पाहायची आहे. पहिलेचा अर्थ सगळ्यात आधी व्हॅलेन्सी काय हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. नंतर आपण हे पाहू की व्हॅलेन्सी ग्रुपमध्ये काय होते, पिरियडमध्ये जाताना कसं होईल, म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट इन दी पिरियड, म्हणजे इकडून एस ब्लॉककडून तर पी ब्लॉककडे जाताना व्हॅलेन्सी काय होईल, आणि मग तुम्ही डाऊन द ग्रुप म्हणजे एका ग्रुपमध्ये वरून खाली येताना व्हॅलेन्सी कशी होईल याबद्दल. अजून किंवा ॲटॉमिक रेडाय आहे, ॲटॉमिक रेडाय जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेले तर कशी होईल, म्हणजे वाढेल की कमी होईल का कॉन्स्टंट राहील, किंवा एका ग्रुपमध्ये ॲटॉमिक रेडाय कशी होईल, म्हणजे वाढेल, कमी होईल की कॉन्स्टंट राहील, राईट. तसंच आपण आयोनिक रेडायचं सुद्धा पाहू, आयनायझेशन एन्थाल्पी काय आहे हे सुद्धा पाहू. नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कशाला म्हणतो, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे ते सुद्धा, आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची जास्त असते, हे पिरियडमध्ये कसं होत जातं, इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं, मग नंतर ग्रुपमध्ये कसं होत जातं, याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेक्चरमध्ये घेणार आहोत, राईट. तर सगळ्यात आधी आपण स्टार्ट करू व्हॅलेन्सी. काय पाहायचं आपल्याला? सगळ्यात आधी व्हॅलेन्सी पाहायचं. व्हॅलेन्सी काय असते आणि व्हॅलेन्सीचा परिणाम ग्रुपवर काय होतो आणि पिरियडमध्ये काय होतो. ओके, लक्ष द्या. आणि हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. व्हॅलेन्सी कशाला म्हणतो आपण आणि त्याचा परिणाम काय काय होतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, ओके, लक्ष द्या. सगळ्यात आधी व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे काय? आता तुम्ही पाहिलं का कधी की कार्बन आहे, राईट. कार्बन हा जास्तीत जास्त 4च बॉन्ड बनवतो. किती बॉन्ड बनवतो? 4 बॉन्ड बनवतो. तुम्ही पाहिलं असेल कधी CH4, पाहिलं की नाही? CH4 लिहितो ना आपण. कधी तुम्ही असं पाहिलं का CH5? इट इज नॉट पॉसिबल. CH4 पॉसिबल आहे का? CH4 पॉसिबल आहे, पण CH5 पॉसिबल आहे का? नाही. का? कारण की कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती 4 आहे. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. म्हणून तो 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो, म्हणून तो 4 बॉन्ड बनवू शकतो, राईट. तर हे आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या एलिमेंटची व्हॅलेन्सी किती राहते ते आपण डिटेलमध्ये पहिले डेफिनेशन पाहून घेऊ. ओके, पहा, लक्ष द्या. व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन gain loss or shared, shared by element to complete its octet. ऑक्टेट म्हणजे काय आहे बा, व्हॅलेन्सी काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन लॉस और शेअर्ड
बाय द एलिमेंट टू कम्प्लीट इट ऑक्टेट. आता याचा अर्थ कसा आहे, एक तर एलिमेंट जेव्हा समजून घ्या त्याला स्टेबल व्हायचं असेल, स्टेबल जर का एखाद्या एलिमेंटला व्हायचं असेल तर तो काय करतो बा, त्याला काय करणं सोपं जाईल. सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न काय आहे की त्याला काय करणं सोपं जाईल. इलेक्ट्रॉन देणं सोपं जाईल का इलेक्ट्रॉन घेणं सोपं जाईल का शेअर करणं सोपं जाईल, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि मी तुम्हाला जेव्हा ते एक्झाम्पल सांगेल ना तेव्हा तुम्हाला इझिली कळून जाईल की व्हॅलन्सी काय असते. पहा, लक्ष द्या, ही डेफिनेशन होती, हीच डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे. व्हॅलन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन, लॉस और शेअर्ड बाय द एलिमेंट टू कम्प्लीट इट ऑक्टेट. कशासाठी, त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन तुम्ही द्या किंवा घ्या किंवा शेअर करा. बरोबर आहे, यालाच आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी. आता आपण याला डिटेलमध्ये पाहू की व्हॅलन्सी काय असते, नेमकं कोणत्या एलिमेंटची व्हॅलन्सी किती येते. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, समजून घ्या. माझ्याकडे न्यूक्लियस आहे सोडियमचा. कशाचा, सोडियमचा. सोडियम मध्ये बाहेर किती इलेक्ट्रॉन राहतात, सगळ्या पहिल्या शेलमध्ये. पहिली शेल कोणती, के. के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन. असे 2 मी गोल काढतो, राईट, 2 इलेक्ट्रॉन भरले मी. याच्यानंतर कोणती शेल येते, के एल शेल. एल मध्ये किती भरत असतो आपण, 8 इलेक्ट्रॉन्स. 3 4 5 6 7 हे 8. आता समजून घ्या तुम्ही, हे 8 पूर्ण असे पसरून आहेत, मी इकडे या साईडलाच काढलेत फक्त. आता 8 आणि 2 10. आणि ॲटॉमिक नंबर किती असतो सोडियमचा पाहतो आपण. सोडियमचा ॲटॉमिक नंबर असतो 11. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं पाहिजे, 2, 8, 1 हेच यायला पाहिजे ना, राईट. आता 2 आपण के मध्ये भरले, नंतर 8 इथे भरले. आता किती भरायला पाहिजे, फक्त 1 इलेक्ट्रॉन भरायला पाहिजे. आता पहा, 2, 8 आणि 1. आता मला सांगा, जर या सोडियम ॲटमला स्टेबल व्हायचं असेल, म्हणजे त्याला चांगलं व्यवस्थित व्हायचं असेल, तर त्याला काय करणं सोपं जाईल. तुम्ही मला सांगा, याला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणं सोपं होईल का. आता इथे किती भरावं लागेल सांगा बरं, आपल्याला किती भरावे लागतील, 7 इलेक्ट्रॉन भरावे लागतील जवळपास, कमीत कमी. तर हे भरणं अवघड होईल ना. त्याच्यावर सोपं काय आहे, हे 1 इलेक्ट्रॉन देऊन टाक, नंतर हे पूर्ण तुझ्याजवळ 2 पहिले आणि 8 हे पूर्ण राहतील. म्हणजेच आपण सांगू शकतो की सोडियमची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 1. व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. म्हणजे त्याजवळ आउटरमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तो इझिली देऊ शकतो का ते पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे सोडियमची व्हॅलन्सी किती आली, 1. असंच आपण जरा कॅल्शियम पाहिला. कॅल्शियम पहिले किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. नंतर किती इलेक्ट्रॉन्स, 8 इलेक्ट्रॉन्स. 4 5 6 7 हे 8. पहिले 2 भरले आपण. असं बरा हाफ शेल दाखवत आहे मी तुम्हाला, पूर्ण नाही काढत आहे, हाफ दाखवत आहे, अर्ध इकडे आहे समजून घ्या, राईट. पण इलेक्ट्रॉन अजून इकडे नाही आहेत, तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत पूर्ण. 2 आणि 8 भरले आपण, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 इलेक्ट्रॉन भरले, 8 आणि 2 10 झाले. आता त्याच्यानंतर कोणतं येईल, परत 2 इलेक्ट्रॉन येतील की नाही, 2 इलेक्ट्रॉन येतील, कारण की एलिमेंट कोणता आहे, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम म्हटल्यावर ॲटॉमिक नंबर किती, 12 म्हटल्यावर मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. 12 आपण भरले, 2 8 आणि परत 2. आता मला सांगा, या मॅग्नेशियमला 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे की 6 इलेक्ट्रॉन घेणं. 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकलं, मोकळा झाला तो. 6 इलेक्ट्रॉन घ्यायला जास्त एनर्जी लागेल ना त्याला, राईट. तुम्ही मला सांगा, तुमच्याजवळ समजून घ्या 2 रुपये आहेत, तुम्हाला 8 रुपये पाहिजेत. तुम्ही आणि तुमच्या मित्राकडे 6 रुपये, तुमच्या मित्राकडे 6 रुपये आहे, तुमच्याकडे 2 रुपये आहेत. तुम्ही मला सांगा, 8 रुपये दोघांची भरायला पाहिजेत, दोघांचेही 8 रुपये भरायला पाहिजेत. तर तुम्ही सोपं काय करसाल, पहिले तुमच्या मित्राकडे जास्त पैसे आहेत ना, त्याला 2 रुपये देऊन टाकाल, त्याजवळ 8 होऊन जाईल, तुम्ही रिकामे व्हाल की नाही. तर हे चांगली पद्धत आहे. 6 घेणं अवघड होईल ना, कारण की 6 घ्या त्याच्याजवळून परत, त्याच्याहून ऐवजी काय करायचं, आपण 2च देत आहोत त्याला. आपण किती देत आहोत, 2च देत आहोत ना. म्हणून ही त्याची व्हॅलन्सी झाली. जनरली मॅग्नेशियमची व्हॅलन्सी जी असते ती 2 असते. किती असते, 2.
2 is the valency of magnesium while the 1 is the valency of सोडियम. सोडियमची व्हॅलेन्सी किती असते 1, तर मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी असते 2. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपण किती देऊ शकतो याला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी म्हणतो. राईट. आता याच्यानंतर आपण अजून एक पाहू शकतो, जसं की आता हे सोडियम होता, आता याच्याऐवजी मी इथे समजून घ्या ॲल्युमिनियम लिहिला. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर किती याचा 13, म्हणजे 2 नंतर 8 नंतर 3 इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन भरलेत आपण. आता मला सांगा 3 इलेक्ट्रॉन इथे आहेत, याला किती भरायचे आहेत, 8 करायचे आहेत. 8 झाले पाहिजे. आणि याजवळ किती आहे 3, म्हणजे लागतील किती 5 लागतील ना. मला सांगा तो 3 देणं परवडेल का 5 घेणं परवडेल. 3 देणं परवडेल की 5 घेणं परवडेल. 3 देणं परवडेल ना. कधी कमी नंबर कोणता आहे 3 वाला आहे ना. मला सांगा कधीही जास्त जर का नंबरमध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला लागत असेल, जास्त नंबरमध्ये इलेक्ट्रॉन लागत असेल तर ते करण्याच्या ऐवजी कमी नंबरचे इलेक्ट्रॉन आपण देऊन टाकायचे. राईट. आणि जेवढे आपण इलेक्ट्रॉन देतो तेवढी आपली व्हॅलेन्सी झाली. समजलं का सोप्या भाषेत. आता सांगा याच्याजवळ शेवटचे किती इलेक्ट्रॉन होते 3, आणि याला किती इलेक्ट्रॉन लागतील अजून 5, कारण की आपल्याला किती पाहिजे त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. राईट. 5 इलेक्ट्रॉन राहते. मोठी संख्या कोणती आहे 5, म्हणजे काय घेणं अवघड आहे म्हणून देऊन टाका. 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, म्हणजेच ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे 3 व्हॅलेन्सी आहे. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे 3. असंच आपण नाही का परत अजून एखाद्या एलिमेंटचं पाहू शकतो, जसं पहा लक्ष द्या, जसं आहे फॉस्फरस. फॉस्फरस म्हणल्यावर किती एलिमेंट नंबर 15. परत काढा. न्यूक्लियस काढला, पहिली शेल किती इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स के मध्ये, नंतर के नंतर एल मध्ये किती भरतो आपण 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. 8 आणि 2 10 झालेत, म्हणजे आपल्याला किती भरायचे आता 5 भरायचे. 15 आहे ना ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर किती आहे 15 आहे, आणि आपण किती भरलेले आहेत 10 भरलेले आहेत. म्हणजे बाकी किती भरायचे आहेत आपल्याला 5. 3 4 आणि हे एक 5. आपण 5 इलेक्ट्रॉन भरलेत. आपल्याला किती पाहिजे शेवटच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन भरले पाहिजेत, हे महत्वाचं आहे. आता मला सांगा 8 साठी याच्यामध्ये किती येईल इलेक्ट्रॉन, शेवटच्या याच्यामध्ये 5 आहेत. याला इलेक्ट्रॉन किती लागतात 3 लागतात. आता मला सांगा एनर्जी कशाला जास्त लागेल, 5 इलेक्ट्रॉन देऊन द्यायला जास्त लागेल का 3 इलेक्ट्रॉन घ्यायला हवं. 5 इलेक्ट्रॉन देणं अवघड होईल ना, कारण की नंबर जास्त आहेत, आणि 3 इलेक्ट्रॉन घेणं सोपं होईल. आपण काय केलं होतं ॲल्युमिनियमच्या केसमध्ये 3च इलेक्ट्रॉन आपल्याजवळ होते, आपण देऊन टाकले होते. राईट. आणि 5 असेल तर आपण देऊ कसे, आपल्याला जास्त आहे ना, आपल्याला किती पाहिजे 3च तर पाहिजे. 8 भरले पाहिजे. 8 भरले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट 8 भरले पाहिजे. जर तुमच्याजवळ 5 आहे तर तुम्ही काय करसाल 3 घ्याल. जर तुमच्याजवळ 3 आहे तर तुम्ही 3 देऊन टाकाल 5 वाल्याला. जर तुमच्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत तर तुम्ही 3 इलेक्ट्रॉन घ्याल, आणि जर तुमच्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत तर तुम्ही 5 इलेक्ट्रॉन वाल्याला ते 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकाल. कळालं का. आता इथे किती आपल्याजवळ शेवटच्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 1 2 3 4 आणि 5. 5 देणं सोपं आहे का नाही, 3 घेणं सोपं आहे. तर मग आपण काय करतो इथं 3 इलेक्ट्रॉन्स घेतो. 1 हे 2 आणि हे 3. म्हणजेच आपण सांगू शकतो फॉस्फरसची जी व्हॅलेन्सी आहे ती किती आहे 3 आहे. फॉस्फरसची व्हॅलेन्सी किती आहे 3 आहे. कळालं का. सोपं आहे पहा. फॉस्फरसची व्हॅलेन्सी किती आहे 3 आहे, कारण की आपण 5 इलेक्ट्रॉन देऊ नाही शकत, 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. आता याच्यानंतर काढा बरं. फॉस्फरसच्या नंतर येतो सल्फर. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 प्लस चार्ज इथं 2, त्याच्यानंतर 8 3 4 5 6 7 आणि 8. 8 भरलेत आपण. आठ भरलेत. आता याच्यानंतर किती भरू आपण परत, याच्यानंतर किती भरणार आपण 8 नंतर 8 आणि 2 10 झालेत. आपल्याजवळ कोणता होता हा एलिमेंट आपला सल्फर. सल्फर म्हणजे किती 16. राईट. आता किती इलेक्ट्रॉन भरणार आपण 6.
1 2 3 4 5 आणि हे 6 इलेक्ट्रॉन भरलेत आपण. 2 आणि 8 10, 10 आणि 6 16 झालेत. 16 इलेक्ट्रॉन झालेत. आपल्याला पाहिजे किती आउटर मोडमध्ये? 8च पाहिजे. किती पाहिजे? 8 पाहिजे. आपल्याकडे किती आहे? 6 आहे. म्हणजे आपल्याला गरज कितीची आहे? 2ची गरज आहे. 2ची गरज आहे. आता मला सांगा 2 इलेक्ट्रॉन आपल्याला घ्यायला पुरेल का 6 इलेक्ट्रॉन द्यायला पुरेल? 2 इलेक्ट्रॉन घेऊन टाका ना. सोपा आहे. कमी नंबर आपण घेतो. जास्त नंबर देतो का आपण? नाही देत. कमी नंबरच देत असतो. कमी नंबर असेल तर देत असतो. पहिले दोघांमध्ये चेक करा कमी नंबर कोणता आहे? 6 आहे की 2 आहे? 2 आहे ना. कमी नंबरवाला आहे तर तो देत असतो. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन जे आहे ते 6 इलेक्ट्रॉन घेऊन टाकतील. म्हणजे ह्या 6 इलेक्ट्रॉनमध्ये 2 इलेक्ट्रॉन परत येऊन जातील. म्हणजे तुम्ही सांगू शकता सल्फरची व्हॅलेन्सी ही 2 आहे. राईट. म्हणजे सल्फरची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. ओके. असंच तुम्ही क्लोरीनचं सुद्धा काढू शकता. क्लोरीनची व्हॅलेन्सी काढून आणायची तुम्ही. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती येते? क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. तर एवढं झालं बघा व्हॅलेन्सी बद्दल.